हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण स्मोकी फ्लेवर अशी व्हेज दम बिर्याणी ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम मी आधी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून ते तळून घेणार आहे। तर सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर आपण हे कांदे तळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान फ्राय झालेला आहे, तो काढून घेऊयात। आणि त्याच तेलामध्ये मी 200 ग्रॅम पनीर चौकोनी मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे आणि ते इथे सोनेरी हलक्या रंगावर मी तळून घेतलेला आहे। चला तर सुरुवातीला आपले कांदा आणि पनीर फ्राय करून झालेला आहे ते बाजूला ठेवूया। तोपर्यंत इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तासासाठी मी भिजत ठेवलेला आहे। तर तोपर्यंत आपण भाज्या मॅरिनेट करून घेऊया। तर एका बाउल मध्ये 1.5 कप फ्लॉवरचे तुकडे, अर्धा कप गाजर, अर्धा कप फरसबी, अर्धा कप शिमला मिरची, एक मोठा बटाटा आणि पाऊण कप मटार, तसंच त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, पाऊण चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून पाऊण कप दही, 1.5 चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट आणि अर्धा चमचा कसुरी मेथी। त्याचप्रमाणे 8 ते 10 पुदिन्याची पानं आणि तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा यामध्ये मी घातला आहे आणि एकजीव होईपर्यंत चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर सोबत गॅसवर मी एक कोळसा गरम करत ठेवलेला आहे आणि हे सर्व मॅरिनेशन झाल्यावर त्याच बाउल मध्ये एक छोटी वाटी ठेवून त्यामध्ये गरम कोळसा टाकलेला आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा वरून तूप घालून यावर झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवलेलं आहे। तर बासमती तांदूळ भिजत घालून आपल्याला अर्धा तास झालेला आहे। आता त्यासाठी मी इथे 4 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्या पाण्यामध्ये मी पाऊण चमचा मीठ, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता। त्याचप्रमाणे एक मसाला वेलची, 5-6 लवंगा, 7-8 काळी मिरी, 3 हिरव्या वेलच्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्री फूल, त्याचप्रमाणे 2 लिंबाच्या पातळ स्लाइस आणि 2 चमचे तूप घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भिजवलेला तांदूळ सोडून तांदूळ 80% एवढा मी शिजवून घेतलेला आहे। तांदूळ 80% शिजत आला की तो एका मोठ्या गाळणीवर गाळून त्यातून पाणी वेगळं करून मोकळा करून घेतलेला आहे। चला तर बिर्याणीच्या भाजीसाठी ज्या पॉट मध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे त्यामध्ये 3 चमचे तेल, 2 तेजपत्त्याची पानं आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे। त्यामध्ये 1 चमचा बटर मी घातलेला आहे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान गुलाबी परतला गेलेला आहे आणि त्यामध्ये मी ही स्मोकी फ्लेवर मॅरिनेटेड भाजी मी यामध्ये घालून 1 मिनिटभर परतवून घेतलेली आहे आणि 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून मी हे शिजवून घेणार आहे। छान त्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालून पुन्हा चांगलं ढवळून मॅरिनेटेड बाउल मध्ये थोडंसं पाणी घालून ते ऍड केलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून आणि पुन्हा एकदा छान ढवळून मी हे 8 ते 10 मिनिटांसाठी भाजी चांगली शिजवून घेणार आहे। भाजी शिजवताना सुद्धा मी इथे पूर्ण भाजी शिजवून घेतलेली नाहीये, साधारण 75% एवढी भाजी मी शिजवून घेणार आहे आणि राहिलेली 25% भाजी राईस बरोबर ती शिजली जाईल। तर तुम्ही इथे पाहू शकता भाजी आपल्या अपेक्षेप्रमाणे छान अशी शिजली गेलेली आहे। ती तळाला एकसारखी पसरवून त्यावर मी तळलेलं पनीर सर्व पसरवलेलं आहे आणि त्यामध्ये टोमॅटोच्या गोल गोल स्लाइस करून टाकलेले आहेत। त्याचप्रमाणे थोडासा पुदिना, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्यापैकी कांदा मी यावर पसरवून त्यावर मोकळा केलेला शिजलेला बासमती राईस मी एकसारखा पसरवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावर 2 चमचे तूप, एका लिंबाचा रस आणि केशर सिरप थोडंसं मी कलर साठी घातलेलं आहे। त्याचप्रमाणे तळलेल्या कांद्यापैकी सर्व कांदा, थोडीशी कोथिंबीर घालून यावर मी घट्ट असं झाकण ठेवलेलं आहे। माझ्या या बिर्याणीच्या पॉटसाठी हे घट्ट बसणारं झाकण आहे म्हणून मी हेच ठेवलेलं आहे। तुम्ही याला पिठाने सील करू शकता किंवा सिल्वर फॉइल पेपरने पूर्णपणे झाकून याला मंद गॅसवर खाली तवा ठेवून 15 ते 20 मिनिटं याला मी वाफ दिलेली आहे। त्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिटांनंतर मी ही गरमागरम स्मोकी फ्लेवर व्हेज दम बिर्याणी सर्व केलेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तसेच पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। बाय।